नमस्कार, स्वागत आहे तुमचं छायाच कुक टाईममध्ये. आज आपण बनवणार आहोत 100% पौष्टिक आणि टेस्टी बिन साखरेची भरपूर ताकद देणारी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही खास बर्फी. चला तर मग लगेच सुरुवात करूया. ही बर्फी बनवायला आपल्याला सगळ्यात आधी लागेल मिक्सरचं भांडं. ह्या भांड्यामध्ये टाकूया 20 ते 25 बदाम, सोबतच 20 ते 25 काजू पण घालूया. क्वांटिटी तुम्ही कमी अधिक करू शकता. त्याचबरोबर मी 20 ते 25 मनुके घेतले आहेत. मनुकामुळे बर्फीची चव अजूनच वाढते, त्यामुळे हे जरूर ॲड करा. आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि एका भांड्यात काढूया. हेच मिक्सी जार पुन्हा घेऊया आणि त्यात टाकूया 1 कप सफेद तीळ. इथे तुम्ही कुठलेही तीळ वापरू शकता, पॉलिश किंवा गावरान. हे तीळ मी कच्चेच घेतले आहेत. तीळ पल्स मोडवर म्हणजेच मिक्सर चालू बंदवर 3 वेळा मिक्सीमध्ये फिरवा. अशा प्रकारे सरभरीत होईल. एकदम बारीक पण करायचे नाहीतर हे तीळ आपलं ऑइल रिलीज करतील. पुन्हा तेच मिक्सी जार घेऊया. ज्या कपने तीळ घेतले होते त्याच कपने 1 कप डाळ्या किंवा फुटाणे घेतलेत. हे फुटाणे तुम्हाला कुठल्याही ग्रोसरी शॉपमध्ये सहज मिळून जाईल. डाळ्या पण अशा प्रकारे बारीक तळून घेतल्यात. आता गॅसवर एक भांडं ठेवूया. भांड्यात टाकूया 1 कप गूळ. हा गूळ मी सुरीने बारीक करून घेतला आहे. ही रेसिपी तुम्हाला साखरेमध्ये बनवायची असेल तर जेवढा आपण गूळ घेतला तेवढीच साखर घ्या. आता प्रमाण अगदी सोपं आहे. गूळ, डाळ्या आणि तीळ सर्व समान प्रमाणात म्हणजेच प्रत्येकी 1 कप घेतला आहे. आता 1 कप गुळाला अर्धा कप पाणी टाकायचं. आपल्याला ह्याचा पाक वगैरे काही बनवायचं नाही. गुळाला फक्त मेल्ट करायचं आहे. गोडाचं प्रमाण तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. आता गॅस फ्लेम फुल केलेली आहे. फुल गॅसवर ह्या गुळाला वितळून घ्यायचं. याचा आपल्याला एकतारी पाक वगैरे काही करायचं नाही आहे. गूळ संपूर्ण वितळला आणि गुळाला उकळी आली की गॅस बंद करायचा. तर हे बघा, गुळाचं पाणी बनवून तयार आहे. आता ह्याला साईडला ठेवूया. ही झाली आपली पूर्वतयारी. गॅसवर एक कढई ठेवून त्यात टाकूया 1 चमचा साजूक तूप. फक्त 1 चमचा तुपामध्ये ही मिठाई बनवून तयार करणार आहोत. गॅसची फ्लेम लो ठेवूया. तूप वितळलं की तीळ जे आपण बारीक करून बाजूला ठेवले होते ते ह्यात घालूया. आता बारीक गॅसवर हलकेसे 2-3 सेकंदच परतून घेऊया. त्यानंतर ड्रायफ्रूट्सला बारीक करून घेतले ते घालूया. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून हलकं परतून घेऊया. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, परंतु 1 चमचा तुपामध्ये सुद्धा ही मिठाई टेस्टी बनवून तयार होते. आपण यात तीळ घातलेत तर तीळसुद्धा आपलं स्वतःचं तेल रिलीज करतं. जर का तुम्ही तीळ सुरुवातीला गरम करून घेतले तर तुम्हाला जास्त परतायची गरज नाही, कारण आपल्या डाळ्या आहेत त्या पण भाजलेल्या आहेत. आपण डाळ्या बारीक करून ठेवल्या आहेत ते सुद्धा यात टाकूया. हे सर्व जिन्नस 1 ते 1.5 मिनटं छान परतून घ्यायचे. ही मिठाई जेवढी छान दिसते तेवढीच करायला पण सोपी आहे. हलकासा कलर चेंज झाला की आपण जे गुळाचं पाणी तयार करून ठेवलं आहे ते ह्यात गाळून टाकूया. हे गुळाचं पाणी मात्र गाळूनच घाला, कारण गुळामध्ये कचरा असतो, तो अशा प्रकारे गाळून घेतल्यामुळे वेगळा होतो. गुळाचं पाणी टाकून लगेचच हे मिक्स करूया. छान एकजीव करून घेऊया. तुम्हाला वाटत असेल की आपण गुळाचा वापर केलेला आहे तर ही मिठाई खूप कडक होईल, पण ही मिठाई अजिबात कडक बनत नाही, मऊसूत राहील. या मिठाईला 10 ते 15 दिवस पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. लो मीडियम गॅसवर मिश्रण सतत परतून घ्यायचं. ह्याला जास्त पण परतायची गरज नाही. आता गोळा बनवून तयार आहे. ह्यात आता थोडी वेलची, जायफळ पूड घालूया. वेलचीने खूप छान चव येते आणि गोड पदार्थामध्ये तर जायफळचा सुगंध छानच येतो. इथे गोळा बनवून तयार आहे. आता गॅस बंद करूया. मिठाई सेट करण्यासाठी मी इथे बर्फी ट्रे घेतला आहे. बर्फी ट्रे नसेल तर घरातील एखादी प्लेट घ्या. भांड्याला हलकं तुपाने ग्रीस करूया. वरून अशा प्रकारे बटर पेपर घाला. त्याला देखील मी थोडंसं ग्रीस करून घेतलं. आता त्यावर घरी असलेले कुठलेही ड्रायफ्रूट्स घ्या आणि ते टाका. बदाम असतील तर कापून टाका, म्हणजे मिठाई दिसायला अजून आकर्षक दिसेल.
आता आपण मिठाईचा जो गोळा बनवून ठेवला आहे तो ह्या ट्रेमध्ये टाकूया. मी इथे बर्फी बनवत आहे. तुम्हाला जर का पेढे किंवा लाडू बनवायचे असतील तर तेही बनवू शकता. ट्रेमध्ये घालून मिश्रण स्प्रेड करून घ्या. आता आपण अर्ध्या तासासाठी रूम टेम्परेचरवर थंड करून घेऊया. तुम्हाला जर का घाई असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली मिठाई सेट झालेली आहे. ट्रे पालथा करून बटर पेपर काढून टाका. आता ह्याचे तुकडे करून घेऊया. मी स्क्वेअर शेपमध्ये कट करते. तुम्ही तुमच्या पसंतीप्रमाणे कट करा. बघा छान मऊसूत बर्फी तयार आहे. अगदी संपेपर्यंत ही अशाच प्रकारे सॉफ्ट राहील. तर ही घ्या तोंडात टाकताच विरघळणारी सॉफ्ट, टेस्टी आणि पौष्टिक मिठाई बनवून तयार आहे. तर मंडळी तुम्ही देखील ही मिठाई बनवून बघा, खा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका जबरदस्त नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.